गुड मॉर्निंग मुलांनो, शुभ सकाळ. मराठी योग भारती इयत्ता 12वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि यामधील आपण पाठ अभ्यासणार आहोत क्रमांक 8 रेशीमबंध. लेखक आहेत डॉक्टर युम पठाण. 1930चा त्यांचा जन्म आहे. या पाठावरील आपण कृती सोडवणार आहोत किंवा प्रश्न उत्तर कशी लिहायची ते आपण आता पाहूया. 1. कृती करा. अ. उत्तर रात्रीच्या आगमनाची वैशिष्ट्ये. 1. उत्तर रात्र हलकेच आकाशात पाऊल ठेवते. 2. तिची मुलायम पावले हळुवारपणे व अलगद पडतात. 3. तिच्या पावलांची मंद मंद नाजूक स्पंदने निर्माण होतात. 4. तिच्या आगमनाची कोणालाही चाहूल सुद्धा लागत नाही. दुसरी कृती लिहायची आहे. आ. घाणेरीच्या फुलांची वैशिष्ट्ये. किरमिजी रंग, निळसर रंग, पिवळसर रंग, इवलासा आकार. पुढची कृती लिहायची आहे आपल्याला. ई. चाफ्याच्या फुलांची वैशिष्ट्ये. रक्तचंदनी रंग आणि मंद मंद गंध. पुढची कृती आहे. उत्तर रात्रीच्या वेळी खिडकीतून बाहेर पाहताना फुलांविषयी लेखकाच्या मनात निर्माण होणारे प्रश्न. 1. आपले या फुलांशी कोणते नाते आहे? 2. फुलांना भेटण्याची असोशी आपल्याला का वाटत राहते? 3. हे रेशीमबंध आपल्याला आदिमत्वाकडे ओढून नेतात का? 4. या आदिम रुजू स्नेहसंबंधामुळेच माणसाला निसर्गाची ओढ लागते का? पुढची कृती दिलेली आहे आपल्याला. कारणे शोधा व लिहा. अ. पाखरांचा चिवचिवाट सुरू झालेला नसतो कारण नुकते कुठे 3-3:30 वाजलेले असतात. दुसरी कृती. मानवाला निसर्गाची ओढ लागते कारण माणसाच्या मनात आदिमत्वही भरून राहिलेले असते. पुढची कृती आहे आपल्याला सोडवायला. तिसरी. अ. पहाटेच्या वेळी बागेत प्रवेश केल्यानंतर लेखकाला खालील फुलांसंदर्भात आलेले अनुभव लिहा. फुलांची नावं दिलेली आहेत. 1. सायली, 2. गुलमोहर, 3. जॅकरांडा, 4. चाफा. सायली. सायलीच्या इवल्या इवल्या पानातून एक वेगळीच हिरवाई वाहत होती. गुलमोहर. जॅकरांडाची निळी जांभळी फुले रक्तचंदनी चाफ्याशी बिलगून गोष्टी करत होती. जॅकरांडाचं वर्णन आहे हे. गुलमोहर. गुलमोहराने स्वागतासाठी केशरी सडा शिंपून ठेवला होता. चाफा. चाफ्याजवळ जाताच लेखकांना मंद मंद सुगंध आला. पुढची कृती दिलेली आहे आपल्याला. वर्णन करायचंय. वर्णन करण्यासाठी दिलेलं आहे. 1. उत्तर रात्रीचे आगमन. त्याचं वर्णन 4-5 ओळीमध्ये करायचं. 2 गुणांच्यासाठी असेल. मध्यरात्री उलटली की उत्तर रात्र हलकेच आकाशात पाऊल टाकते. उत्तर रात्रीची पावले मुळातच मुलायम. त्यात ती रात्र आपली मुलायम पावले हळुवारपणे अलगद ठेवीत येते. कुणालाही चाहूल लागणे कठीण. मात्र लेखकाचे उत्तर रात्रीशी अत्यंत जवळीकीचे नाते आहे. त्यामुळे तिच्या पावलांची मंद मंद नाजूक स्पंदने लेखकाच्या मनात उमटत राहतात. लेखकांना झोप लागत नाही. आपली झोप जणू पूर्ण झाली आहे असेच त्यांना वाटत राहते. दुसरी कृती दिलेली आहे आपल्याला. पहाट व पाखरे यांच्यातील नाते वर्णन करायचे. लेखकांना भोवतालचा निसर्ग माणसासारखाच भावभावनांनी भरलेला भासतो.
पहाटेची घटना तशी साधीशीच. पहाट होत आहे. पाखरांचा बारीक बारीक आवाज सुरू झाला आहे. त्यांच्या हालचालींना सुरुवात होत आहे. पहाट हळूहळू पुढे सरकत आहे. या प्रसंगात लेखकांना मानवी भावभावनांचे दर्शन घडते. पाखरांचा बारीक बारीक आवाज म्हणजे त्यांची कुजबुज होय. ते जणू एकमेकांना विचारत आहेत, पहाट आली का? पहाटेचे हळूवार येणे पाहून लेखकांना असे वाटते की पाखरांना त्रास होऊ नये म्हणूनच जणू पहाट हळूच पाखरांना विचारते, मी येऊ का? त्या दोघांमधले हळूवार कोमल नातेच लेखकाला या वाक्यातून व्यक्त करायचे आहे. पुढची कृती दिलेली आहे. खालील घटकांच्या संदर्भात पाठात आलेल्या मानवी क्रिया लिहा. घटक दिलेले आहेत वृक्ष, वेली, फुले, पाखरे. मानवी क्रिया पाहूया आपण. वृक्ष डोळा लागलेला असतो. वेली डोळा लागलेला असतो. फुले विसावलेली व सुखावलेली असतात. पाखरे गाढ झोपलेली असतात. पुढची कृती दिलेली आहे. वाक्प्रचार दिलेले आहेत. वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे. वाक्प्रचार दिलेले आहेत. 1. मन समेवर येणे. 2. साखर झोपेत असणे. त्याचा अर्थ आणि वाक्य पाहूया आपण. मन समेवर येणे याचा अर्थ मन शांत व एखाद्या गोष्टीशी एकरूप होणे. वाक्यात उपयोग करूया आपण. प्रशांतने भरकटणारे मन मंदिरात गेल्यावर एकदम समेवर आले. प्रशांतचे भरकटणारे मन मंदिरात गेल्यावर एकदम समेवर आले. 2. साखर झोपेत असणे. अर्थ पहाटेच्या गाढ झोपेत असणे. वाक्य पाहूया आपण. पहाटे पहाटे मूल किंवा मुलं साखर झोपेत असताना आई घरातील कामे पटापट उरकत असते. किंवा तुम्ही दुसरंही वाक्यात उपयोग करू शकता. पुढे व्याकरणाचीच कृती दिलेली आहे. खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा. वाक्य दिलेली आहेत आपल्याला. 1. खरं तर पहाटच त्यांना विचारत असते की मी येऊ का तुम्हाला भेटायला? दुसरं वाक्य निशिगंध म्हणजे निशिगंधच. आता या दोन्ही वाक्यामध्ये कोणतंच विरामचिन्ह दिलेलं नाहीये. इथे विरामचिन्ह कोणतं येईल पाहूया. खरं तर पहाटच त्यांना विचारत असते. नंतर स्वल्पविराम की आणि पुढे बोललेलं आहे एकेरी अवतरण. मी येऊ का तुम्हाला भेटायला? प्रश्नचिन्ह, प्रश्न विचारलाय म्हणून अवतरणात आहे एकेरी अवतरण चिन्ह आणि प्रश्नचिन्ह. दुसरं वाक्य आहे निशिगंध म्हणजे निशिगंधच. हे उद्गारार्थी वाक्य आहे म्हणून निशिगंध म्हणजे निशिगंधच नंतर उद्गार चिन्ह दिलेलं आहे. पुढची कृती दिलेली आहे पहा. खालील वाक्यांचा प्रकार ओळखून सूचनेप्रमाणे तक्ता पूर्ण करा. आता इथे आपल्याला वाक्य दिलेलं आहे. वाक्य प्रकार ओळखायचा आहे आणि बदल कोणता करायचा आहे ती सूचना दिली आहे. 1. वृक्षवेली आपल्याला केवढा तजेला, केवढा विरंगुळा देऊन जातात याचं विधानार्थी वाक्य करायचंय. ते विधानार्थी वाक्य आपण पाहू. वृक्षवेली आपल्याला तजेला विरंगुळा देऊन जातात. इथे केवढा हे दोन्ही शब्द काढून टाकलेले आहेत. त्याचं विधानार्थी साधं वाक्य केलंय. उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी केलंय. दुसरं वाक्य आल्हादाला आणि हर्षोल्लासाला अनावर भरती येते. हे साधं विधानार्थी वाक्य आहे. त्याचं उद्गारार्थी करायचंय. किती अनावर भरती येते आल्हादाला आणि हर्षोल्लासाला. तिसरं वाक्य वाफे तर कोरडेच आहेत. हे होकारार्थी विधानार्थी वाक्य आहे. त्याचं नकारार्थी करायचंय. वाफे तर ओले नाहीतच. पुढची कृती दिलेली आहे. खालील तक्ता पूर्ण करायचा आहे. सामासिक शब्द दिलेले आहेत. समासाचा विग्रह करायचा आणि समासाचं नाव ओळखायचंय. पहिला शब्द पांढरा शुभ्र. त्याचा विग्रह होईल शुभ्र असा पांढरा. समास कर्मधारय. 2. वृक्षवेली. समासाचा विग्रह वृक्ष आणि वेली. समास होईल इतरेतर द्वंद्व समास. 3. गप्पा गोष्टी. गप्पा स्वल्पविराम गोष्टी वगैरे.
समास आहे समाहार द्वंद्व समास. 4. सुख दुःख. सुख किंवा दुःख. प्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व समास. पुढची कृती पाहूया आपण. खालील वाक्यातला प्रयोग ओळखायचा आहे आणि लिहायचा आहे. 1. खिडकी हलकेच उघडतो. 2. मानवाला निसर्गाची ओढ लागून राहिली. 3. तुम्हालाही त्यातला आल्हाद जाणवेल. पहिल्या वाक्यातला प्रयोग ओळखू. खिडकी हलकेच उघडतो. कर्तरी प्रयोग. कर्त्यानुसार क्रियापद बदलतं. मानवाला निसर्गाची ओढ लागून राहिली. कर्मणी प्रयोग. कर्मानुसार क्रियापद बदलतं. तुम्हालाही त्यातला आल्हाद जाणवेल. भावे प्रयोग. क्रियापद कर्ता कर्म याप्रमाणे बदलत नाही. पुढे आपल्याला स्वमत लिहायला आहे. तुमचं मत लिहायचंय. मानवाला निसर्गाची जी ओढ युगायुगांपासून लागून राहिली आहे ती या आदिम रुजू स्नेहबंधामुळे तर नाही ना. या विधानासंबंधी तुमचे मत लिहा. उत्तर रात्रीचे दृश्य खरोखर विलक्षण असते. सर्वत्र सर्व काही शांत निवांत असते. दिवसा इकडे तिकडे सतत धावणारी, कोणती ना कोणती कामे करीत राहणारी, एकमेकांशी बोलणारी, एकमेकांशी भांडणारी, एकमेकांवर प्रेम करणारी ही माणसे निवांत झोपलेली असतात. काही जण दिवसात चिंतांनी ग्रासलेली असतात. काही जण मिळालेल्या यशामुळे आनंदाच्या सुखाच्या शिखरावर असतात. या सर्व भावभावना, सर्व सुखदुःख उत्तर रात्रीच्या क्षणांमध्ये विरून गेलेल्या असतात. दुष्ट विचार, दुष्ट भावना आणि चांगल्या माणसांच्या मनातले चांगले विचार, चांगल्या भावना हे सर्व काही या क्षणी दूर निघून गेलेले असते. माणसे भांडतात तेव्हाचे त्यांचे भाव आठवून पहा. सर्व त्वेष, द्वेष, राग, संताप उफाळून आलेला असतो. तीच माणसे उत्तर रात्री सर्व भावभावनांचे गाठोडे बाजूला ठेवून निवांत झालेली असतात. सज्जन व दुर्जन दोघेही शेजारी शेजारी झोपलेले असतील तर त्यांच्यातला चांगला कोण व वाईट कोण हे नुसते पाहून ठरवताच येणार नाही. या क्षणी सर्वांचे मन निर्मळ शुद्ध झालेले असते. सर्व प्राणी मात्रांमध्ये, वनस्पतीमध्ये हाच शुद्ध भाव वसत असतो आणि हा शुद्ध भाव अनादी काळापासून सर्वांच्या मनात वस्ती करून आहे. माणसाचे मन या मूळ भावनेकडेच धाव घेत असते. आदिम खूप पूर्वीचे रुजू म्हणजे साधे, सरळ, निर्मळ, पारदर्शी. त्यात कोणतेही किलमिश किंवा वाईट भावनेचा लवलेशही नसतो. सगळ्यांच्याच ठाई हा भाव असल्याने सर्वजण एकमेकांशी हसत खेळत बोलू शकतात. एकमेकांच्या मदतीला धावतात. एकमेकांवर प्रेम करतात. त्या शुद्ध आणि निर्मळ भावनेने एकमेकांशी ते बांधले जातात. लेखकाला हेच या वाक्यातून सांगायचे आहे. दुसरं स्वमत दिलेलं आहे. रेशीमबंध या शीर्षकाची समर्पकता तुम्ही पटवून द्यायची आहे की या पाठाला हे शीर्षक दिलेलं आहे ते कसं योग्य आहे ते सांगूया आपण. लेखकाचे निसर्गाशी अत्यंत कोमल, हळूवार, नाजूक नाते आहे. त्यांच्या मते सर्व माणसांचेच तसे असते. या हळूवार कोमल नात्याचे दर्शन लेखक या पाठात आपल्याला घडवतायत. हे नाते रेशमासारखे तलम मुलायम आहे म्हणून ते रेशीमबंध. हे रेशीमबंध लेखकाने अत्यंत मुलायमपणे, हळूवारपणे उलगडवून दाखवले आहे. नीरव शांततेत उत्तर रात्र हळूवारपणे कोमल पावले टाकत येते. कोणाला चाहूलही लागत नाही. पण लेखकाच्या मनात या मुलायम पावलांची मंद मंद स्पंदने उमटतात. त्यांचे मन तितक्याच हळूवारपणे ती स्पंदने टिपते. त्यांचा निसर्गाशी असलेल्या नात्याचा रेशमी मुलायमपणा इथे आपल्याला जाणवतो. साखर झोपेत जग विसावलेले असते.
साऱ्या काळज्या चिंता मिटून गेलेल्या असतात. मन सुखदुःखाच्या पलीकडे गेलेले असते. एक निर्मळ शुद्ध असे स्वरूप मनाला प्राप्त होते. निसर्गाचा आत्माच त्यात असतो. लेखकाचे नाते या निर्मळपणाशी, त्या आत्म्याशी जडले आहे. त्यांना त्यांच्या नातीच्या शैशवातला नितळपणा जाणवतो. या नितळपणाचा संबंध निसर्गाच्या आत्म्याशी, निर्मळपणाशी आहे. कोणालाही चाहूल लागू न देता पहाट अलगद अवतरते. पण लेखक अत्यंत संवेदनशील असल्याने त्यांना चाहूल लागते. त्या अनोख्या नाजूक तरळ क्षणाचा लेखकांना अनुभव येतो. बागेतल्या वृक्षवेलींच्या रूपांनी, त्यांचे विविध रंग व सुगंध त्यांच्या रूपांनी लेखकांना स्वतःचे आदिमतेशी असलेले नाते जाणवते. या पाठामध्ये लेखक निसर्गाशी असलेल्या स्वतःच्या नात्याचा शोध घेत आहेत. स्वतःप्रमाणे सगळीच माणसे निसर्गाशी कोमल, नाजूक, हळुवार भावनांनी बांधली गेली आहेत. हे बंध सहजासहजी दिसत नाहीत, दाखवून देता येत नाहीत. ते सूक्ष्म, तरल, कोमल भावनांचे बंध असतात. ते रेशमाप्रमाणे तलम, मुलायम असतात. म्हणून लेखक या बंधांना रेशीम बंध म्हणतात. आणि संपूर्ण पाठाच्या केंद्रस्थानी हे रेशीम बंधच आहेत. म्हणून या पाठाला रेशीम बंध हे शीर्षक खूप अचूक, समर्पक आहे. पुढची कृती पाहूया. आपल्याला अभिव्यक्तीसाठी कृती दिलेली आहे. निसर्ग आणि मानव यांच्यातील परस्पर संबंध तुमच्या शब्दात व्यक्त करा. निसर्गाचा आणि मानवाचा कसा संबंध आहे तो आपण पाहूया. मला कळू लागले तेव्हापासूनचे सर्व आठवते. कधीही फिरायला जाण्याची कल्पना आली, सहलीला जाण्याची वेळ आली की मला प्रचंड आनंद होतो. खरे सांगायचे ते मला एकट्यालाच वाटते असे नाही, आपल्या सर्वांनाच वाटते. सहलीचा विषय आला की खूप आनंद होतो. सहलीला गेलो, निसर्गात गेलो की आनंदाचा ठेवा मिळतो. नदीत डुंबायला मिळाले तर कितीही डुंबावे वाटते. क्रिकेट खेळायला लागलो तर कितीही खेळावं वाटतं. रानावनात भटकतानाही भटकतच राहावं असं वाटतं. झाडे, वेली, पशुपक्ष्यांच्या सोबत अजिबात कंटाळा येत नाही. हिरव्यागार वृक्षांनी सजलेले डोंगर पाहताना मन किती सुखावते. आणि हे असं का होत असावं बरं? वनस्पती या सजीव आहेत. त्यांना माणसांसारख्याच भावभावना असतात. वनस्पतींनाही आनंद आणि दुःख होते. त्यांच्यावर प्रेमाने हात फिरवला तर त्याही सुखवतात. हे सर्व आता लहान थोरांपासून सर्वांनाच ठाऊक झाले आहे. प्रत्येक ऋतूशी माणसाचे भावनिक नाते निर्माण झाले आहे. म्हणूनच तर झाडे सुकून जाऊ लागली की माणसाचे मन कळवळते. वृक्ष नष्ट होऊ लागले की माणसाला दुःख होते. वृक्षतोड होताना दिसली की माणसे खवळतात. पाऊस येणार नाही याची काळजी वाटते त्यांना. शहरात माणसाला स्वतःचे वृक्षप्रेम जपता येत नाही, म्हणून माणसे कुंड्यांमध्ये रोपे लावतात, गॅलरीमध्ये आपला बगीचा फुलवतात आणि आनंद घेतात. आमाप वृक्षतोड झाली तेव्हा सुंदरलाल बहुगुणा या वृक्षप्रेमीने चिपको आंदोलन उभारले. त्यांना देशभर प्रचंड प्रतिसाद मिळाला. लोकांच्या मनात हे एवढे वृक्षप्रेम दाटून आले याचे कारणच हे की निसर्ग आणि आपण खोलवर असं एक नातं जडलेलं आहे. ज्या निसर्गाने माणसांना निर्माण केले त्यानेच प्राण्यांना आणि वनस्पतींनाही निर्माण केले. आपण सर्व निसर्गाची लेकरं आहोत. आपण आणि सर्व प्राणी, वनस्पती भावंडच आहेत. आपल्या सर्वांमध्ये हे असे रक्ताचेच नाते आहे. निसर्गच आपले पालनपोषण करतो. तोच अन्नपाणी देतो. तोच ग्वाही देतो. आपल्याला तोच जिवंतही ठेवतो. आपल्याला जगण्याचा आधार निसर्ग हाच आहे. आणि हेच निसर्ग व मानव यांच्यातलं अतूट नातं आहे. दुसरी अभिव्यक्ती आहे डॉक्टर युम पठाण यांच्या लेखनाची भाषिक वैशिष्ट्ये पाठाच्या आधारे स्पष्ट करा. डॉक्टर युम पठाण यांच्या भाषेचे सर्वात पहिले जाणवणारे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची साधी सरळ भाषा. स्वतःचा अनुभव
व्यक्त करणारी आहे. उत्तर रात्रीचे आकाशात पडणारे पाऊल हळुवारपणे, अलगद, मुलायम, कुणालाही चाहूल लागू न देणारे असे असते. पावलांचा हळुवारपणा, नाजूकपणा, मुलायमपणा या वाक्यातून सहज प्रत्ययाला येतो. उदाहरणार्थ, उत्तर रात्र प्रवेश करते, त्याचे वर्णन करणारे वाक्य अशी आहेत पहा. उत्तर रात्रीने हलकेच आकाशात पाऊल ठेवलेलं असतं. येथे पाऊल पडत नाही किंवा टाकले जात नाही. उत्तर रात्र हलकेच पाऊल ठेवते. अत्यंत योग्य अशा क्रियापद योजनेमुळे भाषेतून व्यक्त होणाऱ्या अनुभवाचा प्रत्यय येतो. वाचकाला ती भाषा भावते हे एक उदाहरण झाले, परंतु संपूर्ण पाठभर अशी अनुभवाचा प्रत्यय देणारी भाषा आढळते. लेखकांना सृष्टीतले मानवेतर घटक कोरडे, भावनाविरहित वाटतच नाहीत. ते त्यांना माणसांप्रमाणे भावभावनांनी भिजलेले, सजीव, चैतन्यपूर्ण वाटतात. ते घटक वर्णनामध्ये मानवी रूपच घेऊन येतात. म्हणून पाखरे हळूहळू डोळे किलकिले करून पाहतात, पहाटेच्या प्रकाश किरणांना खुणावतात, बोगनवेल सळसळू लागते, पाखरे कुजबुजतात, दोन्ही वाफे एकमेकांशी हितगुज करतात, मोगरा खुदुखुदू हसतो, तो कधी रुसून बसतो, झाडे वेली भावूक होतात. अशा रीतीने सर्व घटक मानवाचं रूप घेऊन येतात आणि लेखन अतिशय रसरशीत बनते. उत्तर रात्रीचे आगमन, सुखदुःखाच्या पलीकडे गेलेले मन, त्यांच्या नातीच्या शैशवातला नितळपणा, पहाटेचे अलवार आगमन असे अत्यंत तरल, मुलायम, नाजूक अनुभव प्रत्ययदर्शी होतात. आणखी एक वैशिष्ट्य, असं कोणतं बरं नातं, का बरं म्हटलं असावं, ही शब्दरूपे पहा. ही छापील वळणाची शब्दरूपे नाहीत, ही दैनंदिन जीवनातली, बोलण्यातली शब्दरूपे आहेत. एखादा माणूस आपल्या जीवलग मित्राशी जीवाभावाच्या गप्पा गोष्टी करीत बसला असावा असे वाटते आपल्याला. म्हणूनच संपूर्ण लेखात भाषेला एक वेगळाच गोडवा प्राप्त झालेला आहे. तिसरी अभिव्यक्ती, संत तुकाराम महाराज यांनी वृक्षवल्लींना सोयरी असे म्हटले आहे. यामागचं आपण कारण शोधूया, यामागील समजलेली कारणे. थोडा वेळ बागेत बसले, रानात फेरफटका मारला की मनाला खूप आनंद मिळतो, आल्हाददायक वाटतं. शहरात आखीवरेखीव रस्ते आणि तशाच आखीवरेखीव इमारती, इमारतीतल्या प्रत्येक घराचा चेहरा सारखाच. या उलट रानावनात सौंदर्याची मुक्त उधळण असते. तिथे एक झाड दुसऱ्या झाडासारखे नसते, एक पान दुसऱ्या पानासारखे नसते. एक हिरवा रंग पहा, त्या एका हिरव्या रंगाच्या शेकडो छटांचे दर्शन तिथे घडते. हजारो आकार, हजारो रंग, हजारो आवाज, हजारो गंध. तिथे पंच ज्ञानेंद्रियांच्या सुखाची लयलूट असते. किती विविधता, पक्षी, प्राणी, किडे, मुंग्या यांच्या हजारो जाती, त्यांच्यातही रंग, आकार, हालचाली यांचे हजारो प्रकार. निसर्गातली ही विविधता मनाला मोह घालते. मन त्या सौंदर्यात बुडून जाते. कृत्रिमतेची चढलेली पुटं हळूहळू गळून पडतात. मन मोकळे होते. सौंदर्याचा, आनंदाचा अनुभव घेऊ लागते. तुकाराम महाराजांनी विठ्ठल भक्तीसाठी वनाचाच आश्रय घेतला. माणसात असलेल्या सर्व वाईट भावनांपासून मुक्ती मिळावी, आपला आत्मा त्या वाईट भावनांपासून मुक्त व्हावा, ईश्वराचे निर्मळ सोज्वळ रूप दिसावे, त्याच्याशी एकरूप होता यावे, म्हणून त्यांनी वन गाठले. वनात गेले की मन आपसूक मुक्त होते. मनाची ही अवस्था ईश्वराकडे जाण्यासाठी उत्तम अवस्था. वनाचे सौंदर्य म्हणजे ईश्वराचे एक रूपच. त्या रूपाच्या सानिध्यात राहावे, षड्रूपूंचा त्याग करावा आणि आपण अलगद ईश्वराच्या जवळ जाऊन पोहोचावं. आपल्याला सर्व सुंदर, निर्मळ, चांगलेच दिसते. या चांगुलपणाचाच आस्वाद घेत राहावा असे वाटू लागते. म्हणजे ईश्वराच्या दर्शनातच, त्याच्या स्मरणातच अखंड बुडून जावे अशी अवस्था होऊन जाते. तुकाराम महाराजांना वृक्षवल्ली सोयरी वाटली ती या कारणाने. या वृक्षवल्लींच्या ठायी माणसाचे दुर्गुण नसतात. ती ईश्वराची रूपं आहेत. त्यांच्या सहवासातच ईश्वरभक्ती फुलते. वृक्षवल्ली, सर्व वनश्री आपल्याला ईश्वराच्या वाटेवर आणून सोडतात. तुकाराम महाराज म्हणूनच वृक्षवल्लींच्या सानिध्यात गेले, वृक्षवल्लींना
सोयरी मानले, नातलग मानले. उपक्रम दिलेला आहे तुम्हाला अभिव्यक्तीच्याही व्यतिरिक्त. तुमच्या परिसरातील देशी व विदेशी फुलांची माहिती इंटरनेटच्या माध्यमातून मिळवून ती तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील काच फलकात प्रदर्शित करा. तुम्हाला ही माहिती सर्व उपलब्ध होऊ शकते इंटरनेटवर. नक्की जमा करा. हिवाळ्यातील उत्तर रात्री किंवा पहाटेच्या वेळी तुमच्या परिसराचे निरीक्षण करा. पाहिलेल्या निसर्ग सौंदर्याचे वर्णन शब्दबद्ध करा आणि ते वर्गात वाचून दाखवा. आता तोंडी परीक्षेसाठी पण दिलेला आहे तुम्हाला. शिक्षकांनी वाचून दाखवलेला उतारा ऐका आणि सारांश लिहा. म्हणजे शिक्षकांनी एखादा उतारा वाचलेला आहे तो तुम्ही ऐकायचा आणि ते सारांश थोडक्यामध्ये लिहायचं. ऐकण्याची क्षमता, श्रवण क्षमता या निमित्ताने वाढेल. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी नवनवीन व्हिडिओ पोस्ट केले की नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला येणाऱ्या अडीअडचणी कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. अभ्यासासाठी शुभेच्छा.